घरातील उच्चभ्रू परिसरातील शांतीविना पहाडवरून पाहताना कोणत्याही स्वर्गापेक्षा ते कमी दिसत नव्हतं. पांढऱ्या रंगाच्या भिंतींवर चढलेल्या बोगनवेलच्या वेलींनी आणि वरंड्यात झुलणाऱ्या झुल्याने सगळं काही एका आनंदी कुटुंबाची साक्ष देत होतं. या घराचे मुख्य होते रामराव. ते 68 वर्षांचे होते. चेहऱ्यावर सौम्यता, डोळ्यात एक विचित्र शांतपणा आणि हातात नेहमी रामायणाची एक छोटी पुस्तक. ते एक सेवानिवृत्त सरकारी अधिकारी होते. प्रामाणिकपणा त्यांच्या नसानसात भिडलेला होता. पत्नी सविताच्या गेल्यानंतर त्यांचा संपूर्ण जग त्यांचा मुलगा आरव आणि सून स्मिता होते. स्मिता नावाप्रमाणेच कोमल होती. परिसरातील लोक तिचं उदाहरण देत असत. सून असेल तर स्मितासारखी. शेजारीन मिसेस वर्मा नेहमी म्हणायची, सासऱ्यांची सेवा अशी करते जणू स्वतःची सख्खी मुलगीही करणार नाही. संध्याकाळची वेळ होती. रामराव वरंड्यात बसले होते. स्मिता हातात चांदीच्या ताटात सूप आणि औषध घेऊन आली. बाबा, सूप घ्या, नाहीतर थंड होईल, तिने खूप प्रेमाने सांगितलं. तिच्या आवाजात मधासारखा गोडवा होता. रामरावांनी पुस्तक बंद केलं आणि स्मिताकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. जगू दे बाळा, खरंच सांगतो स्मिता, सविता गेल्यानंतर मला वाटत होतं माझं आयुष्य नरक होईल, पण तू मला कधीच तिची उणीव भासू दिली नाहीस. स्मिताने मान खाली घातली. लाजऱ्या स्मितासह ती म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासाठी वडिलांसमान आहात. हे माझं कर्तव्य आहे. तिने सूपची वाटी पुढे केली. रामरावांनी थरथरत्या हातांनी वाटी घेतली. त्यांनी जसे सूपचा पहिला घोट घेतला त्यांना थोडासा कडवट स्वाद जाणवला. बाळा, आज सूपमध्ये काही वेगळा मसाला आहे का? थोडं कडू लागत आहे, रामराव म्हणाले. स्मिताच्या चेहऱ्यावर एक क्षणही बदल झाला नाही. तिने अगदी निरागसपणे म्हटलं, हो बाबा, डॉक्टर साहेबांनी दिलेली नवीन औषधी जडीबुटी पावडर आहे ना, तीच इम्युनिटीसाठी आहे. तीच यात घातली आहे. कडू आहे पण आरोग्यासाठी चांगली आहे. प्या ना प्लीज. रामरावांनी सुनेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि पूर्ण सूप पिऊन टाकलं. त्यांना हे दिसलं नाही की ते सूप पित असताना स्मिताच्या डोळ्यात ती आकर्षक सुनेची चमक नव्हती. तिच्या डोळ्यात एक थंड क्रूर शांतता होती. एखाद्या शिकाऱ्याचा संयम होता. तिने 2 महिने उलटले होते. घरातलं वातावरण आता पूर्वीसारखं आनंदी राहिलं नव्हतं. किमान रामरावांसाठी तरी. आरव एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होता. कामाच्या दबावामुळे तो उशिरा घरी येत असे आणि संध्याकाळी लवकर उठून जात असे. तो वडिलांवर प्रेम करत होता, पण वेळेच्या कमतरतेमुळे त्यांच्यात एक अदृश्य भिंत निर्माण झाली होती. रामरावांची तब्येत आता वारंवार बिघडू लागली. त्यांना चक्कर यायची, हातपाय बधीर पडायचे आणि कधीकधी ते स्वतःच्या घरात वाट चुकायचे. बाबा, तुम्ही डॉक्टरांना नीट दाखवत का नाही? आरवने रविवारी नाश्त्याच्या टेबलावर रागाने विचारलं. बाळा, मी ठीक आहे, फक्त थोडी कमजोरी आहे, रामराव हळू आवाजात म्हणाले. तेव्हा स्मिता मध्येच म्हटली, आरव, तू काळजी करू नकोस. डॉक्टर रोज तपासणीसाठी येतात. बाबांना फक्त हलकंसं विसरायला होतं. परवा त्यांनी केस उघडीच ठेवली. जर मी वेळेवर आले नसते तर. स्मिताने वाक्य अर्धवट सोडलं. आरवच्या डोळ्यात भीती आली. बाबा प्लीज, काळजी घ्या. स्मिता एकटी काय काय सांभाळेल? रामराव आवाक झाले. मी तर स्वयंपाकघरात गेलोच नव्हतो. स्मिताने आरवकडे पाहिलं आणि कपाळाजवळ बोट ठेवून इशारा केला. जणू सांगत होती की त्यांचा मेंदू आता नीट काम करत नाही. वाद करू नकोस. रामरावांनी तो इशारा पाहिला. त्यांच्या मनात एक वेदना उठली. मी खरंच विसरतोय का? त्या रात्री रामरावांना झोप लागली नाही. तहान लागल्यावर ते पाणी घेण्यासाठी खोलीबाहेर आले. संपूर्ण घर अंधारात बुडालं होतं. ते स्वयंपाकघराकडे जात असताना त्यांना आरव आणि स्मिताच्या खोलीतून हळू आवाज ऐकू आला. आरव म्हणाला, आता आपल्या प्रॉपर्टीच्या कागदांवर बाबांच्या सह्या घ्यायला हव्यात. त्यांचा आवाज होता. तुम्ही त्यांची अवस्था पाहत आहात ना. उद्या काही झालं आणि वसईतच गोंधळ झाला तर तुमचे काका चुलते सगळे हक्क मागायला येतील. स्मिता, बाबा अजून जिवंत आहेत. तू असं कसं बोलतेस? आरव थोडा रागात म्हणाला. मी प्रॅक्टिकल बोलत आहे. डॉक्टर म्हणत होते की त्यांचे हृदय खूप कमजोर झालं आहे.
शियासारखा आजारही सुरू झाला आहे. आपल्याला कायदेशीर काम लवकर पूर्ण करायला हवं. रामराव दाराबाहेर पुतळ्यासारखे उभे होते. त्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती. डिमेशिया, हार्ट प्रॉब्लेम, मागच्या महिन्यापर्यंत तर ते पूर्णपणे निरोगी होते आणि आता डॉक्टरांनी तर त्यांना मागच्या एका आठवड्यापासून पाहिलंही नव्हतं. स्मिता तर म्हणायची की ती त्यांच्याशी फोनवर सल्ला घेते. त्या रात्री रामराव पाणी न पिता खोलीत परत आले. पहिल्यांदा त्यांना आपल्या सुनेपासून भीती वाटली. हिवाळ्याची सुरुवात झाली होती. रामराव आता बहुतेक वेळा आपल्या खोलीतच राहायचे. त्यांचे शरीर हाडांचा आराखडा होत चालले होते. शेजाऱ्यांनी येणं बंद केलं होतं, कारण स्मिताने सर्वांना सांगितलं होतं की बाबांना संसर्गाचा धोका आहे, कुणीही त्यांना भेटू नये. हे एक विचारपूर्वक केलेलं कारस्थान होतं. एकांतवास. शिकाऱ्याला जगापासून तोडून टाका, जेणेकरून तिच्या किंकाळ्या कोणी ऐकू शकणार नाही. एका दुपारी जेव्हा स्मिता बाजारात गेली होती, तेव्हा घरातील जुनी मोलकरीण कांताताई रामरावांच्या खोलीत झाडू मारायला आली. कांताई या घरात 20 वर्षापासून काम करत होत्या. रामरावांची अवस्था तिने पाहिली तेव्हा तिचा जीव थरारला. साहेब, ती पुटपुटली, तुमची ही अवस्था कशी झाली? रामराव तिला पाहत होते. त्यांचे डोळे खोल गेले होते. कांता, मला वाटतं माझा वेळ जवळ आला आहे. कांताईने दरवाजा तपासला, मग आपल्या साडीच्या पदरातून एक पुडी काढली. साहेब, राग मानू नका, पण छोटी मालकीण स्मितावर मला विश्वास नाही. काल मी तिला कचऱ्याच्या डब्यात तुमच्या औषधांच्या रॅपर्स फेकताना पाहिले. ती औषधे जी तुम्ही घेत आहात ती वेगळी आहे आणि कचऱ्यातले रॅपर्स वेगळे आहेत. रामरावांचा क्षणभर थरकाप उडाला. काय? त्यांनी विचारले. तुम्ही जी निळी गोळी घेतात ना, ती झोपेची नाही, पण काल मला ब्लड प्रेशर वाढवणाऱ्या औषधांचे रिकामे पॉकेट सापडले. आणि तुम्ही जर बीपीची औषधे घेत नाही. रामरावांचा मेंदू सुन्न झाला. ते थरथरू लागले. आठवणींचे थर उलगडू लागले. सूपची कडू चव, चक्कर येणे, अचानक भीती वाटणे. स्मिता त्यांना चुकीची औषधं देत होती. ती त्यांना मारत नव्हती, ती त्यांना हळूहळू मृत्यूकडे ढकलत होती, जेणेकरून ते नैसर्गिक मृत्यू म्हणजे स्वाभाविक मृत्यू वाटावा. कांताने रामरावांचा हात धरला. तू आरवला सांगू शकतेस? कांता घाबरली. नाही साहेब, छोटे मालक माझं ऐकणार नाही. तो त्यांच्या बायकोच्या प्रेमात वेडा आहे आणि मालकिनीला कळलं तर मला कामावरून काढून टाकतील. कदाचित माझ्यावर चोरीचा आरोपही लावतील. रामराव समजून गेले. ते एकटे होते, पूर्णपणे एकटे. आपल्या स्वतःच्या घरात आपल्या मुलाच्या उपस्थितीत असूनही ते एक कैदी बनले होते. आरव ऑफिसमध्ये बसला होता, पण त्याचे मन कामात लागत नव्हते. काल रात्री बाबांनी त्याला पकडून रडत सांगितले होते, मला वाचव बाळा, ती मला मारेल. आरवने ते वृद्धापकाळाचा भ्रम समजून दुर्लक्ष केले होते. स्मिताने त्याला समजावले होते की हे संशयाच्या आजाराची लक्षणे आहेत, पण आज काहीतरी विचित्र घडलं. आरवच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला. त्यांच्या वडिलांच्या जॉईंट खात्यातून मोठी रक्कम एका फार्म डिस्ट्रीब्युटरला ट्रान्स्फर झाली होती. आरवने नंतर तपासले. ती कोणत्याही फार्मा कंपनी नव्हती, तर एक खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सी होती आणि एका वकिलाचा नंबर होता. बाबा वकिलांना पैसे का पाठवतील? नाही, बाबा तर बिछाण्यावरून उठतही नाही. हे व्यवहार स्मिताने केले असतील, पण का? संध्याकाळी घरी येताना आरवचे मन अस्वस्थ होते. तो थेट घरी जाण्याऐवजी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेला. स्मिता नेहमी म्हणायची की डॉक्टर घरी येतात. रिसेप्शनिस्टने नोंदणी तपासल्या. सॉरी सर, डॉक्टर तर मागील 3 महिन्यापासून परदेशात आहेत. ते तर भारतात नाहीच. आरवच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, मग माझ्या वडिलांचे औषध कोण लिहित आहे? सर, आमच्या रेकॉर्डमध्ये मिस्टर रामराव यांच्या नावाची कोणतीही फाईल नाही. आरव गाडीत बसला तेव्हा त्याचे हात थरथरत होते. त्याचे मन सुन्न झाले होते. स्मिता थोडं खोटं बोलत होती, पण का? वडील खरं सांगत होते का? त्याने घराचे CCTV कॅमेरे तपासण्याचा विचार केला. त्याने आपल्या फोनवर ॲप उघडले, पण गेल्या 1 महिन्याचा डेटा डिलीट झाला होता. तांत्रिक बिघाड स्मिताने सांगितले होते. संशयाचे बीज आता एका विषारी झाड बनलं होतं. आरव घरी पोहोचला. घरात एक विचित्र शांतता होती. स्मिता स्वयंपाकघरात काही गुणगुणत होती. आज ती खूप आनंदी दिसत होती.
आरव फ्रेश हो, आज मी तुझ्या आवडीचा डिनर बनवला आहे, तिने हसत म्हटलं. आरवने काही उत्तर दिलं नाही. तो थेट वडिलांच्या खोलीकडे गेला. दार आतून बंद नव्हतं, फक्त अर्धवट बंद होतं. आतलं दृश्य पाहून आरवचा श्वास थांबला. रामराव बेडवरून खाली पडले होते. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. ते श्वास घेण्यासाठी तडफडत होते. जवळच इन्सुलिनचं एक इंजेक्शन सिरिंज पडली होती. तर रामरावांना डायबिटीस नव्हतं. बाबा, आरव ओरडला. तो धावत वडिलांकडे गेला. रामरावांनी थरथरत्या हाताने आरवचे कॉलर पकडले. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक विचित्र शांतता होती. सत्य सांगू शकण्याची शांतता. ती कागदपत्रे रामराव, त्यांनी उशाखाली इशारा केला. आरवने उशी बाजूला केली. तिथे एक डायरी होती. तेवढ्यात मागून स्मिता आली. तिच्या हातात जेवणाचा ट्रे होता. रामरावांना जमिनीवर पडलेला पाहून तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. पण पुढच्या क्षणी तिने चेहऱ्यावर घाबरल्याचा मुखवटा चढवला. देवा. बाबा, काय झालं? तुम्हाला? आरव, कदाचित हार्ट अटॅक असेल. ॲम्ब्युलन्स बोलव. आरवने हळूहळू डोकं वळून स्मिताकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, द्वेषाचे होते. इन्सुलिन. स्मिता. आरवने जमिनीवर पडलेले इंजेक्शन सिरिंज उचलले. बाबांना डायबिटीस कधीपासून झालं? स्मिता एका क्षणासाठी गोंधळली. अहो, ते कदाचित मल्टीव्हिटॅमिन इंजेक्शन असेल. स्मिता. खोटं बोलणं थांबव. आरव सिंहासारखा गरजला. डॉक्टर परदेशात आहेत. बँकेतून पैसे तू काढत नाहीस आणि हे इन्सुलिनच ओव्हरडोस तू त्यांना मारू इच्छितेस? स्मिताचा चेहरा बदलला. ती घाबरली. निर्भरात स्त्रीचा मुखवटा उतरला. तिच्या चेहऱ्यावर कठोरता आली. ती सरळ उभी राहिली. तिने थंड आवाजात म्हटलं, हो, मला मारायचं होतं त्यांना. आणि काय करणार? आरव थिजला. पण का? त्याने तुटक्या आवाजात विचारलं. का स्मिता? स्मिता हसली. एका विक्षिप्त हसू. कारण मी थकले आहे. आरव, तुमच्या या आदर्श कुटुंबाच्या नाटकाने 6 वर्ष मी या म्हाताऱ्याची सेवा करत आहे. आधी तुमची आई, मग आता हा. मग माझं स्वतःचं काही आयुष्यच नाही. मला जग फिरायचं होतं, माझ्या पद्धतीने जगायचं होतं. पण नाही. बायको घरची लक्ष्मी असते, ती सेवा करेल. आणि हे मालमत्ता, हे कोट्यावधींचा बंगला, हे सगळं ट्रस्टच्या नावावर जाणार होतं. हे महात्मा समाजसेवा करतील. आणि माझं काय? आपलं काय होईल? स्मिता एक पाऊल पुढे आली. मी जे केलं ते आपल्या भविष्यासाठी केलं. आरव फक्त 10 मिनटं अजून थांबला असता तर खेळ संपला असता. हार्ट फेलर, सगळं सामान्य वाटलं असतं. आरवला वाटलं जणू कोणीतरी त्याचं हृदय मुठीत घेतलं आहे. तो ज्याच्यावर प्रेम करत होता ती एक राक्षस होती. रामरावांचा श्वास आखळला होता. आरवने स्मिताला ढकललं आणि वडिलांना उचलून घेतलं. मी तुला सोडणार नाही स्मिता, त्याने फुसफुसत म्हटलं आणि फोन काढून ॲम्ब्युलन्सला कॉल केला. स्मिताने झडप घालून फोन खेचण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापटी झाली. आरवने तिला जोरात ढकललं. स्मिता भिंतीवर आदळली आणि पडली. ॲम्ब्युलन्स आणि पोलीस एकाच वेळी आले. आरवने पोलिसांना बोलावलं होतं. रामरावांना स्ट्रेचरवर नेलं जात होतं. ते बेशुद्ध झाले होते, पण जिवंत होते. पोलीस निरीक्षकांनी स्मिताच्या खोलीची झडती घेतली. कपाटाच्या मागे लपवलेली विषारी औषधं, मालमत्तेची बनावटी कागदपत्रे आणि एक डायरी सापडली, ज्यात स्मिताने कदाचित आत्मविश्वासाने तिच्या योजनांचं काही भाग लिहिले होते. स्मिताला हातकड्या घालण्यात आल्या. ती आता रडत नव्हती, तर विनवण्या करत होती. ती आरवकडे ताकून पाहत होती. तुला पश्चाताप होईल आरव, तिने पोलीस जीपमध्ये बसताना म्हटलं. तू एकटा हे सांभाळू शकणार नाही. मी जे केलं ते व्यावहारिक होतं, फक्त प्रेमाने पोट भरत नाही आरव. आरवने तिला जाताना पाहिलं. त्याला त्या चेहऱ्यावरचा तिरस्कार वाटत होता, ज्याला तो कधी जगात स्वर्ग सुंदर मानायचा. रुग्णालयाच्या ICU बाहेर आरव बसला होता, डोके हातात घेऊन. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. डॉक्टर बाहेर आले. मिस्टर आरव आता धोक्याबाहेर आहेत. मिस्टर आरव, आता तुमचे वडील धोक्याबाहेर आहेत, पण चेहऱ्यावर खोल परिणाम झालेला आहे. त्यांचे मूत्रपिंड खराब झाले आहे. त्यांना बरे होण्यासाठी खूप वेळ लागेल आणि ते कदाचित आता कधीही चालू फिरू शकणार नाही. आरव ICUमध्ये गेला. रामरावांच्या डोळ्यांना नळ्या लावलेल्या होत्या.
त्यांनी मुलाकडे पाहिले. आरव त्याच्या पायांवर कोसळला. तो हंबरडा फोडून रडू लागला. मला माफ करा बाबा, मी आंधळा झालो होतो. मी काहीच पाहू शकलो नाही. मी तिला तुमच्यापेक्षा जास्त प्राधान्य दिलं. रामरावांनी खूप कठीरपणे आपला हात उचलला आणि मुलाच्या डोक्यावर ठेवला. ते काही बोलू शकत नव्हते, पण त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू उघडून उशीमध्ये मिसळला. त्या अश्रूत कोणतीही तक्रार नव्हती, फक्त एक खोल वेदना होती. विश्वास तुटल्याची वेदना. 6 महिन्यानंतर त्या घरात पुन्हा शांतता होती, पण ही शांतता आता सुखद नव्हती, तो ओसाड होती. स्मिता तुरुंगात होती. तिच्यावर खुनाचा प्रयत्नाचा आणि फसवणुकीचा खटला चालू होता. आरवने आपली नोकरी सोडली होती, जेणेकरून तो वडिलांची काळजी घेऊ शकेल. शेजारच्या घरात CCTV बसवले होते, पण आता घरात कोणताही बाहेरचा व्यक्ती नव्हता, फक्त बाप आणि मुलगा. संध्याकाळी आरव वडिलांना व्हीलचेअरवर बागेत घेऊन आला. चहा या बाबा, त्याने कप हाताने दिला. रामरावांनी कप घेतला. त्यांनी एक कप छोटा घेतला आणि मुलाकडे पाहिलं. बाळा, रामरावांनी खूप हळू आवाजात म्हटलं. त्यांचा आवाज अजूनही थरथरत होता. बाबा, नाती रक्ताची असोत किंवा प्रेमाची, त्यांची खरी सत्यता फक्त वेळच सांगते. तू मला वाचवण्यासाठी तुझं सर्व काही सोडलंस, आणि जिला मी मुलगी मानत होतो तिने मला मारण्यासाठी सर्व काही केलं. ते थांबले आणि झाडावरून एक कोरडे पान पडताना पाहत राहिले. तुला माहीत होतं सर्वात मोठं दुःख काय आहे आरव? शांत राहिला. दुःख हे नाही की तिने मला विष दिले, तर काय आहे तर तिने माझ्या विश्वासाची हत्या केली. आता मला कोणावरही विश्वास ठेवायला भीती वाटते, तुझ्यावरही बाळा. हे ऐकून आरवचा जीव कंठाशी आला. हीच त्या अपराधाची खरी शिक्षा होती. स्मिता तर तुरुंगात होती, पण तिच्या कृत्याने एका वडिलांच्या मनात स्वतःच्या मुलासाठी सुद्धा एक अदृश्य तडे निर्माण केले होते. विष शरीरातून निघून गेले, पण नात्यांच्या आत्म्यात ते बसले होते. वाऱ्याचा एक झोत आला. रामरावांनी शॉल नीट केली. चला आता जाऊया, अंधार होत आहे, त्यांनी म्हटले. आरवने व्हीलचेअर फिरवली. घरातील दिवे लागले होते, पण त्या प्रकाशात आता ती आधीची ऊब कधीच परत येणार नव्हती. नात्यांची सत्यता हीच होती की काच आणि विश्वास एकदा तुटले की जुळल्यानंतरही त्यात भेगा कायम दिसत राहतात. प्रेक्षक मित्रांनो, ही होती आपली आजची कहाणी. आशा करते तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमचे मत मांडायला विसरू नका. जे आरवने केले ते योग्य होते का, आणि जे स्मिताने केले तर तिला मिळालेली शिक्षा सुद्धा योग्य होती का, की अजून काही वेगळी शिक्षा तिला मिळायला हवी होती? तुमचे मन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.